सावली ऐक माझं, बस झालं आता, शांत हो. किती वेळ गप्प करणार आहात मला? मी ह्या घरासाठी काय केलं हे मला बोलून दाखवायचंच नव्हतं कधी, पण जेव्हा माझी किंमतच शून्य केली जाते ना, तेव्हा मला जाणीव करून द्यावीच लागते. राजकुमार सर आणि अमृता वहिनींमधलं बिघडलेलं नातं मी सुधारलं. तारा मॅडमच्या गाण्याचं सत्य मी शेवटपर्यंत लपवून ठेवलं, फक्त आणि फक्त या घराच्या हितासाठी. तारा मॅडम, तुम्हाला आठवतंय ना तुमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं आणि तुम्हाला कोणी मदत केली होती ते? या घरासाठी मी सगळं केलं. एक संस्कारी मुलगी ही जेव्हा लग्न करून सासरी जाते तेव्हा ती त्या घराला आपलं मानते, त्या घरासाठी झटते, राबते, आणि मी सगळं केलं. सावली शांत हो. नाही सारंग सर, मला बोलू द्या. राजकुमार सर सुधारले आहेत, त्यांना परत घरी घ्या हे म्हणत मी तुमच्या समोर गळ घातली, आणि म्हणूनच त्या दोघांचा संसार आता सुधारलाय, सावरलाय, तुमचा जीव वाचवला हो. या घराची ढाल बनून राहिले, पण तुम्हाला फक्त माझा अपराधी चेहराच दिसतो, हो ना? ऐकताय ना सगळे? ऐकताय ना? ही म्हणून करत होती सगळं. ही मुलगी ना हे कधीतरी आपल्याला सगळ्यांना ऐकून दाखवणार, तिने केलेल्या उपकारांची आपल्याला जाणीव सुद्धा करून देणार. ठाऊक होतं मला, कारण ही अशीच आहे. तू असं बोलते जणू काय तू ना एकदम असा चांगुलपणाचा पुतळा आहेस आणि आम्ही सगळे नराधम, तू एकटी चांगली या घरात आणि आम्ही सगळे वाईट, हो ना? पण तू काय केलंयस, तू किती चुका केल्यास त्या सांगू मी तुला. हे ताराचं गाणं, तुझा आवाज वगैरे, या सगळ्या छोट्या छोट्या चुका आहे. तू जीव घेतलायस, एका जीवाचा बळी घेतलायस तू, बळी, आणि त्याबद्दल तुला काहीच वाटत नाही. आम्हाला सोड, तू अमृताला सुद्धा सॉरी नाही ना म्हणालीस? स्वतःवरची जबाबदारी झटकलीस आणि आम्हाला आता तत्वज्ञान शिकवतेस. अमृताशी असं वागायचं, तसं वागायचं, हे नाही करायचं, ते नाही करायचं. आम्हाला नको अक्कल शिकवूस तू. अक्कल नाही शिकवत दिलं होतं मॅडम, आणि तुम्ही या सगळ्याला मला जबाबदार ठरवताय ना. मी फक्त अमृता वहिनींना ह्या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते, ज्याचा प्रयत्न तुम्ही कधीच नाही करू शकलात. अमृता वहिनी त्या खोट्या बाहुलीला आपलं बाळ समजतायत, त्या वेड्या होत आहेत, आणि ह्यासाठी फक्त तुम्ही जबाबदार आहात. तू कोणाशी बोलतेस त्याचं भान आहे का तुला? सावली, शेवटचं सांगतोय मी, गप्प बस. तुम्ही गप्प बसा. अमृता वहिनींची जी अवस्था आहे ती बघून त्यातून त्यांना बाहेर काढावंसं नाही वाटलं ना तुम्हाला? आईच्या शब्दापुढे तुम्हाला काही दिसत नाही, हे आज सिद्ध झालंय सारंग सर. तुम्हालाही मी चुकीची वाटते ना? ह्या जगात काय योग्य काय अयोग्य हे फक्त तुम्हाला आणि तुमच्या आईलाच कळतं ना. तुमची आई कधी चुकूच शकत नाही असं वाटतं ना तुम्हाला? कधीतरी योग्य बाजूने उभे राहा सारंग सर. तुम्ही तुमच्या आईच्या बाजूने नाही, तुम्ही असत्याच्या आणि चुकीच्या बाजूने उभे आहात. कुठे थांबायचं ते कळलं पाहिजे सावली तुला. कुठे थांबायचंय तुम्हाला कळायला हवं होतं सारंग सर. आता मी जे काही बोलले ना ते योग्य बोलले, पण तरी तुम्हा सगळ्यांना वाटत असेल की मी चुकीचं बोलले तर तुम्ही सुद्धा माझ्यावर राग काढू शकता.
जसं आता सारंग सरांनी काढलं. राग फक्त मारून निघत नसतो ग. नाही, आणि मगाशी बरोबर बोललीस तू. हो, तू माझ्या डोळ्यात कायम खुपत होतीस. कारण तू या घरात आलीस ना, ते जबरदस्ती माझ्या इच्छेविरुद्ध. पण केलं मी. इतकी वर्ष सहन केलं तुला. कोणासाठी? माझ्या सारंगसाठी. कारण त्याच्या डोळ्यात तुझ्या विषयीचं मला प्रेम दिसत होतं. मी तुला काय बोलले तर माझा मुलगा दुखावला जाईल म्हणून मी केवळ गप्प बसले. पण आता नाही. आता सारंगनेच सिद्ध केलंय की त्याचं माझ्यावरचं प्रेम जास्त आहे. आणि मी शिक्षा दिली ना. जेव्हा जेव्हा माझ्या सुना चुकल्या तेव्हा शिक्षा दिली मी त्यांना. का कुणाच ठाऊक, तुला मात्र कायम माफ करत गेले. कारण आधी चुका केल्या होत्यास ना तू. आता गुन्हा केलायस, अक्षम्य गुन्हा. आणि त्याची शिक्षा तुला मिळणारच. चल. सारंग, हात सोड. नाही आई. सारंग, माझा हात सोड. मला माहित होत या घराला हा दिवस बघावाच लागणार आहे. पण हे सगळं या पद्धतीने होईल याची कल्पना नव्हती मला. सारंग, आज तुला निवड करावी लागेल. हा, तुझं घर, या घराची प्रतिष्ठा की ही मुलगी, तुला जन्म देणारी ही आई की तुझं घर, तुझा संसार, सगळ्याची राख रांगोळी करणारी, सगळं काही उद्ध्वस्त करणारी ही मुलगी. कर निवड. पण तुला फक्त एकेचीच निवड करावी लागेल.